पाया कच्चा, लोकशाहीचा पाया कच्चा याच्यासाठी आहे की निवडणूक सदोष पद्धतीने घेतली जाते. दल बदलू लोकांचा आज संध्याकाळी झोपताना एका पक्षात असतो, सकाळी उठल्यावर तो दुसऱ्या पक्षात जातो. विचारधारेचं लावलेच नाही, फक्त निवडून येणारालाच हे तिकीट देतात. निवडून येण्याची कपॅसिटी, निवडून येण्याचा काळा पैसा, निवडून येण्याची दहशत, निवडून येण्याची गुंडगिरी असेल त्याला तिकीट दिलं जातं. मग ते कोणताही पक्ष असो, काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी, शिवसेना, कोणताही असलं तरी निवडून येण्याची कपॅसिटी हा त्यांचा क्रिटेरिया आहे. म्हणून कोणत्याही पक्षाला असं काही विचारधारा नसते. त्यामुळे हा पायाच खिळखिळा झालेला आहे. लोकशाही टिकवायची असेल तर सैनिक समाज पार्टीची विचारधारा एकमेव आलेली आहे, ज्याच्या मार्गाने फक्त अल्प खर्चात निवडून येणारा उमेदवारच आमदार, खासदार, मंत्री व नगरसेवक होईल. ही विचारधारा घेऊन आलेली ती सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आहे. ही पाया भक्कम करणार आहे. कारण बऱ्याच पक्षातल्या वर्गांना असतात की भ्रष्टाचारमुक्त भारत करू, परंतु भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी जे माननीय अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं, त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन छेडलं होतं. आता जरी अण्णा हजारे वयोवृद्ध झाले असले तरी प्रत्येकाकडे जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेतात. तात्पुरतं त्याचा प्रचार होतो, कोणावर टीका करतात किंवा कोणाचं काही एक्सपोज करतात, दॅट इज डिफरंट थिंग. परंतु आता सैनिक समाज पार्टीने एक ठरवलं आहे की माननीय अण्णा हजारे साहेबांनाच पत्र लिहायचं आहे आणि त्यांची परवानगी घ्यायची आहे की तुमचं जे भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलन होतं त्याच्यासाठी आम्हाला परवानगी द्या, जेणेकरून आम्ही हेच आंदोलन पुढे राजकीय वळण देऊन तडीस नेणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्र देश हा भ्रष्टाचारमुक्त होऊ शकेल. कारण ह्या निवडणूक पद्धती बदलल्याशिवाय लोकशाहीचं काही खरं नाही. कारण पक्ष किती बदलले, सत्ता बदलली, पक्ष आले गेले, तरी पण निवडून येण्याची पद्धत जोपर्यंत सदोष राहील तोपर्यंत लोकशाहीचा पाया भक्कम होणार नाही. त्यामुळे निवडणूक पद्धत बदलायची आहे आणि निवडणूक पद्धत बदलण्यासाठी जनता उत्सुक आहे. जनता सैनिक समाज पार्टीवर येऊ इच्छित आहे. कारण जनतेलाच माहीत आहे फक्त सैनिक समाज पार्टी एकमेव विचारधारा आहे जी की या महाराष्ट्रात, या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं भक्कम सरकार सत्तेवर बसवण्याचं ऐतिहासिक कार्य करू शकेल. त्यासाठी जनता ह्या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर जोडत चालली आहे आणि त्यामुळे माननीय अण्णा हजारे यांनी परवानगी दिल्यानंतर तोच मुद्दा आम्ही राजकारणात घेणार आहोत, जेणेकरून आम समाजातील नागरिकांना पसंत पडला आहे. कारण आम समाजातील नागरिकच हा भरडला चालला आहे, लोकशाही खिळखिळी होत चालली आहे. त्यासाठी आम समाजातील नागरिकांना पुढे येण्याची गरज आहे आणि ते सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे पुढे येणाऱ्या आणि सैनिक समाज पार्टीमध्ये जॉईन करणाऱ्या सज्जन नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.